मालेगाव महानगरपालिकेमध्ये चक्क लिफ्ट कोसळली आहे। 6व्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर ही घटना घडली आहे। मालेगाव महानगरपालिकेमध्ये सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। ज्यावेळी लिफ्ट कोसळली त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। मालेगाव महानगरपालिकेमध्ये 6व्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर ही घटना घडली, त्यामुळे अर्थातच महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्यामुळे लिफ्ट कोसळण्याचं कारण ही गर्दीच असावी अशी शक्यता असू शकते। नाशिकमधल्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये 6व्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। कशा पद्धतीने आपण एका व्हिडिओमध्ये पाहू शकतो की तिथे लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। जी लिफ्ट खाली कोसळली त्यात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते, त्यामुळे आपण त्यांच्याकडून थोड्या वेळाने हा सगळा थरार देखील जाणून घेणार आहोत। मात्र अतिशय प्रदीप पाटील आपले प्रतिनिधी आहेत हे, आणि ते लिफ्टमध्ये अडकले होते। मात्र त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। प्रदीप पाटील आपले प्रतिनिधी थेट मालेगावच्या लिफ्टमध्ये अडकले होते, आणि हा सगळा थरार नेमका कसा घडला, कसं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं गेलं या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। प्रदीप। नक्कीच महानगरपालिकेची निवडणूक उपमहापौर महापौरची निवडणूक पार पडली होती नुकतीच, व आम्ही सर्व निवडणूक पार करून 5व्या मजल्यावरून लिफ्टमध्ये खाली येत होतो। मात्र काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे जी लिफ्ट जी आहे ती अचानक खाली 1 फ्लोअरला म्हणजे खाली आली, कोसळली होती। व त्यात म्हणजे इस्लाम पार्टीचे जे नेते आहेत, माजी आमदार आतिफ शेखी होते, काही त्यांचे जे कार्यकर्ते होते तेही होते त्या लिफ्टमध्ये, व त्यात मी स्वतःही होतो, व एबीपी माझाचे जे प्रतिनिधी संदीप जेजूरकर व G24 विशाल मोरे ही त्या लिफ्टमध्ये होते। मात्र फायर ब्रिगेड व पोलीस प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन करून आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। जीवितहानी काही झालेली नाही। ही लिफ्ट जेव्हा कोसळली तेव्हा आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतोय की तुम्ही एकदम असे सतर्क आहात, सावध आहात। तुम्ही त्याच निमित्तानं व्हिडिओ शूटिंग पण केलंय, पण तिथल्या नागरिकांच्या भावना काय होत्या? कारण आपण लिफ्टमध्ये जेव्हा अडकतो तेव्हा आपण कोंडलेले असतो, आपल्याला बाहेर पडायचा काहीच मार्ग नसतो, आणि अचानक जेव्हा लिफ्ट खाली कोसळते तेव्हा मनात अनेक विचार येतात। तुमच्या मनात काय विचार आले, काय भावना होत्या? भावना तर असंच की आम्ही तर जी प्रदीप जी आमच्या भावना तर आम्ही सांगू नाही शकत, कारण आता म्हणजे असं आमच्यावर खूप जीवावर म्हणजे असं की जीवावर बिकली होती, आणि नेमकं काय होईल व काय नाही तेही आम्हाला समजत नव्हतं। कारण 5व्या मजल्यावरून अचानक डायरेक्ट खाली आली। खाली येताना पहिल्या मजल्यावरती अडकली कारण तिचा जो दरवाजा होता तो तुटला, त्यानंतर तो दरवाजा आडवा झाला, त्यामुळे अडकली। आणि तो जर दरवाजा तुटला नसता तर आम्ही डायरेक्ट खाली ग्राउंड फ्लोअरवर गेलो असतो, व आम्हाला बरं, तुमच्या बरोबर ना इतर पदाधिकारी देखील दिसत आहेत, तिथले काही स्थानिक माणसं देखील दिसत आहेत। त्यांना तुम्ही काही सावरण्याचा प्रयत्न केला? कारण अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी पत्रकार थोडे सावध असतात, कारण इतर गोष्टींची त्यांना माहिती असते। तुम्ही त्यांना काही सावध केलं का? जी, आम्ही धीर दिला सर्वांना की घाबरू नका, चिंता करू नका, कारण आम्ही आहेत व म्हणजे कोणालाही काही होणार नाही, व आपण सुखरूपपणे बाहेर निघू। तुम्ही किती वेळ अडकून होतात आणि एक हा सगळा आम्ही साधारण 15 ते 20 मिनिटं मध्ये अडकून होतो। बरं, त्याच्यानंतर मग 15 ते 20 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला रेस्क्यू केलं? हो, अधिकारी म्हणजे एक विंडो होता प्लॅस्टिक फायरचा, तिथून संदीप जेजूरकर एबीपी माझा यांनी त्या जो विंडो होता तो तोडला, व त्यानंतर आम्हाला म्हणजे कसं, कारण विषय असा होता त्या लिफ्टमध्ये पूर्ण बंद होता, आम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। मात्र ते संदीप जेजूरकर यांनी तो विंडो तोडला व आम्हाला थोडाफार हवा आली व श्वास घेण्याची मदत झाली। लिफ्टची कॅपॅसिटी काय होती आणि एकूण? बोला। त्या विंडो मधूनच आम्ही बाहेर निघालो। फायर ब्रिगेड वगैरे यांनी खाली शिडी वगैरे लावून तिथून आम्ही बाहेर पडलो। बरं, लिफ्टची कॅपॅसिटी काय होती आणि एकूण म्हणजे लिफ्टमध्ये किती जण होती, त्यामुळे लिफ्ट कोसळण्याचं काही कारण कळलं का? लिफ्टची कॅपॅसिटी तसं बघितलं तर 8 ते 10 लोकांची होती। मात्र तिथं ओव्हर बसले म्हणजे 3 ते 4 लोक वरती जास्त बसले होते लिफ्टमध्ये। मात्र
कुठेतरी लोकांनी बाहेरही शंका घेतलेली आहे की त्या लिफ्टचा मेंटेनन्स रेग्युलर होत नाही व ती लिफ्ट जी आहे, कारण महानगरपालिकेत 2 लिफ्ट आहेत, एक अधिकाऱ्यांसाठी येण्या जाण्यासाठी किंवा मग दुसरे जे पदाधिकारी त्यांच्या सोयीसाठी, व ही लिफ्ट जी आहे ही मागच्या साईडने होती, हिच्याने कमी येणं जाणं होत होतं व तिचा मेंटेनन्स पण होत नव्हता, असं लोकांची चर्चा आहे बाहेर. पण ह्या आधी देखील अशा या लिफ्टमध्ये अशी काही दुर्घटना होण्यापासून टळली आहे का? या आधी काय असा इन्सिडेंट घडला होता का? नाही, अजूनपर्यंत नाही. त्याच्यामुळे अर्थात महापालिकाच्या महापौरांसमोर हे मोठं आव्हान असेल, कारण आजच निवडणूक होती आणि त्याच निमित्तानं ही घटना घडलेली आहे. त्यांच्याशिवाय बोलणं झालं का ही घटना घडल्यानंतर? नाही मॅम, त्यांना घेऊन गेले मॅम लगेच तिकडं म्हणजे साईडला. बरं बरं, धन्यवाद प्रदीपजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि अर्थात तुम्ही काळजी घ्या, कारण हे असे प्रसंग अचानक उद्भवतात, त्यातून सतर्कता राखत बाहेर पडणं, एकदम सावधगिरीनं बाहेर पडणं गरजेचं असतं आणि तुम्ही ती सावधगिरी सगळ्याच पत्रकारांनी, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दाखवली आणि रेस्क्यू होईपर्यंत तुम्ही शांत राहिलात, त्यामुळे तुमचं कौतुकच. पण ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावं लागेल, कारण मालेगाव महापालिकेमध्ये निवडणुकीनंतरच ही घटना घडलेली आहे. अचानक 6व्या मजल्यावरून 1ल्या मजल्यापर्यंत लिफ्ट कोसळली, दरवाजा तुटला होता असं आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलं. पण एक 15 ते 20 मिनिटांच्या अंतरानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी होते, त्याचबरोबर इतर जे रेस्क्यू टीम होती, त्यांनी या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आणि पत्रकारांना या लिफ्टमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे. त्यावेळची आपण दृश्य पाहतोय. लिफ्ट कोसळली त्यावेळची लिफ्टमधली ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे जे लिफ्टमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढलं गेलं आणि काढतानाची रेस्क्यू ऑपरेशन करतानाची दृश्य आहेत. कशा पद्धतीने आपण पाहतोय, सगळेच तिथल्या उपस्थित लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मदत करत होते.